हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। तर आजचा व्हिडिओ हा मी मराठीमध्ये बनवणार आहे, कारण आज आपण बनवणार आहोत फिश फ्राय आणि तेही मालवणी पद्धतीमध्ये। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। एका बाउलमध्ये आगळ, हळद, मालवणी मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ आणि थोडी लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे। हे मिक्सचर एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे। आता बांगडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि हे तयार केलेला मसाला त्यावर नीट अप्लाय करून घ्यायचा आहे। एक एक पीसला मसाला प्रॉपर कोट झाला पाहिजे, मग माशाची चव खूप चांगली येते। आणि ट्रस्ट मी, ही रेसिपी खरंच खूप इझी आहे, कोणीही घरात इझिली बनवू शकतो। अशा प्रकारे आपण दोन्ही माशांना व्यवस्थित मसाला लावून घेतला आहे। मसाला लावून झाल्यानंतर मासा मॅरिनेशनसाठी 25 ते 30 मिनिटं ठेवायचा आहे। आता आपण बनवणार आहोत मासा फ्राय करण्यासाठी क्रिस्पी कोटिंग। त्यासाठी मी केळीचे पान स्वच्छ धुवून त्यावर थोडासा रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, मालवणी मसाला आणि हळद टाकून सर्व एकत्र करून घेणार आहे। ह्या कोटिंगमुळे माशाला खूप चांगली चव येते। आता मॅरिनेट केलेल्या बांगड्याला ही कोटिंग लावून घ्यायची आहे। लक्षात ठेवा, दोन्ही साईडने व्यवस्थित कोटिंग लावून घ्यायची आहे, त्यामुळे मासा खरंच खूप कुरकुरीत होतो। तुम्हाला जर माशाची चव थोडी आंबट हवी असेल तर तुम्ही यात कोकमही ॲड करू शकता। आता एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकल्याने माशाला फ्लेवर व सुगंध खूप चांगला येतो। कढीपत्ता तेलात तडतडला की आपण बांगडा तेलामध्ये टाकायचा आहे। आता बांगडा मीडियम फ्लेमवर दोन्ही बाजूने व्यवस्थित क्रिस्पी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे। थोडे पेशन्स ठेवायचे आहेत, माशाला लगेच पलटायचं नाही आहे, नाहीतर मासा कुस्करू शकतो। आता आपण मासा पलटून घेऊन दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित शिजवायचा आहे। आता माशाला एका बाजूने गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि बघा, आपला मालवणी स्टाईल बांगडा फ्राय एकदम रेडी आहे। आता आपण सर्व करूया कांदा आणि लिंबू सोबत। सिंपल पण एकदम हॉटेलसारखी टेस्ट। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू। बाय।